नमस्कार. नमस्कार. मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला विजय झालेला आहे. आज सकाळची वेळ आहे. मतदार भेटायला येत आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? काय कसं वाटतंय? मी निवडून आले, पण हे माझ्या सहकार्यानेच मला निवडून दिलेलं आहे आणि पहिलं श्रेय त्यांना देणार आहे. सागर जाधवला माझ्याबरोबर तो कायम 2 महिने झाले फिरतोय. पहिलं श्रेय त्याला आहे आणि बाकीचे माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण खूप कष्ट घेतले. त्यांना माझं निवडणुकीचं आणि माझ्या अध्यक्षपदाचं मी त्यांनाच हे अध्यक्षपद म्हणून स्वीकारते. मी आबीच आहे, शेवटपर्यंत आबीच राहणार आहे आणि आमच्या घरातील आणि आम्हाला पण खूपच आनंद झाले. आमचं जवळजवळ 20 वर्षात हे पहिलीच इलेक्शन असेल. 20 वर्षानंतर आम्ही इलेक्शन म्हणजे लढलो, पण बिनविरोध लढलो. पण ही पहिली इलेक्शन आम्ही चांगली अटीतटीचे इलेक्शन झालेलं आहे आणि आम्ही आमच्या विरोधी पक्षांना हार मानलेली आहे आणि आम्ही विजय निश्चित केलेला आहे आमचा. या संपूर्ण निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली, ठरली होती 2 डिसेंबरला. त्यानंतर 12-13 दिवसाचा कालावधी मिळाला. त्याचा कुठं काय थोडा फायदा झाला असं वाटतोय का तुम्हाला? 2 डिसेंबरला इलेक्शन होतं, मतदान होतं. त्यावेळेस आमचा प्रचार पण कमी पडला होता आणि आमच्या ह्याच्या गाठीभेटी पण झाल्या नव्हत्या, वाड्या वस्त्या राहिल्या होत्या आणि आम्हाला चांगलाच फायदा मिळाला. त्यामुळे आम्हाला मतदान पण भरपूर मिळालं आहे आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त मिळण्याची आमची अपेक्षा होते. पण सत्ताधाऱ्यांनी त्यांना दबाव आणून त्यांनी जवळजवळ कमीत कमी 400-500 मतदान तर त्यांनी बोगस केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला तरी पण कमीच पडलेत असं वाटतं. सद्गुरूच्या बैठकीत असताय. सद्गुरूच्या बैठकीचा महिला वर्गामध्ये प्रचंड असं मोठ्या प्रमाणात धार्मिक हे असताय. त्याचा कुठेतरी या निवडणुकीमध्ये थोडा फायदा झाला असं वाटतोय तुम्हाला? हो, नक्कीच फायदा झाला. बरं. का तर आम्ही बैठकीत जातो. बैठकीतल्या मी प्रचार प्रत्येक प्रभागातून फिरताना प्रत्येक प्रभागात जवळजवळ 50, 60, 70 महिला आहेतच. जेंट्स पण तेवढेच आहेत, महिला पण तेवढेच आहेत. प्रत्येक मला दासांनी तर सांगितलं होतं पुरुषांनी, आम्ही तुम्ही काय टेन्शन घ्यायचं, माझी 50 मतं आहे ती, माझी 20 मतं आहे ती म्हणते माझी 200 ती, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि आम्ही जेवढे दास आहे तेवढे तुम्हालाच म्हणणार. का तर आम्हाला खात्रीशीरच आमचा विश्वासाचाच नगराध्यक्ष पाहिजे आणि मला भरपूर माझ्या ह्याच्याकडून दासाकडून ते माझे बहीण भाऊच आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकडनं भरपूर मला सहकार्य मिळालं आहे आणि समर्थ कृपेने त्यांनी पण त्यांना सामर्थ्य करून मला निवडून दिलेलं आहे. आता नगरपालिकेचे 2-3 दिवसात निवडी होतील, जे कॉप्टमधल्या वगैरे आहेत. त्यानंतर हे मिळेल. तुम्ही आता पदावर आलेले आहेत. पहिलं मंगळवेढा शहरातील विकासाला काय म्हणून प्राधान्य देईल? पहिला प्रश्न कोणता सोडवणार आहात तुम्ही? मंगळवेढ्यात मी ज्यावेळेस नगरपालिकेत गेले त्यावेळेस पहिलं माझं विजन असणार नगरपालिकेतली मुतारी स्वच्छ करायची. का तर तिथे गेल्यानंतर एवढा वास गलीच यायला लागला होता. अर्ज भरायला गेल्यानंतर पहिलं ते स्वतःच्या घरापासूनच सुरुवात करावं लागते. स्वतःचं घर स्वच्छ तर बाकीचं स्वच्छ. ते पहिलं मेन माझं विजन असेल. खाली आल्यानंतर तिथं झाडाची लागवड केली जाईल, घालची स्वच्छता केलेली आहे. समोर परत आलं की तिथं तो मसोबा आहे, देवासमोर एवढी घाण, देवासमोर गुडघ्या एवढं पाणी साठते. त्या रस्त्याची विल्हेवाट लावली नाही नीट, त्या गटारीची विल्हेवाट नाही. गटारीचं पाणी सगळं रस्त्यावर आणि पावसाळ्यात तर सगळं तळच भरलेलं असते. 8-8 दिवस तो रस्ताच बंद असतोय. त्यामुळं ते रस्ते गटारीत तिथून सुरुवात, नगरपालिकेपासून सुरुवात करणं आहे. तिथून परत स्मारक आहे, स्मारकजवळ पण तीच ओरड आहे. स्मारक तिथं उभा केले, स्मारकच्या पाठीमागं मुताऱ्या संडास ते केलेलं आहे. हे त्यांना योग्य कसं वाटतं? बसवेश्वर स्मारकाचा पण मुद्दा आहे. बसवेश्वर स्मारकासाठी काय प्रयत्न करणार आहे का? खूप वर्षापासूनची ती मंगळवेढा शहरातील नागरिकांची मागणी आहे. लिंगायत समाज खूप मोठा आहे मंगळवेढा शहरामध्ये. बसवेश्वर स्मारक झालेलं नाही आतापर्यंत. काय त्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत का? काय करणार? नक्कीच करणार आहे. आता जरा आगामी काय जी विकास कामं आहेत तुमची ती तर तुम्ही करतालच, पण त्या अनुषंगानं जे काय मूलभूत नागरिकांच्या आणि महिलांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कशा दृष्टीनं प्राधान्य राहील? मी प्रत्येक प्रभागात जाताना आता काल पण मी सत्कार करायला बोलले. मतदारांचे काय आभार मानणार आहात का म्हणजे जाऊन आता? हो, नक्की मानणार आहे. बरं. आणि मतदारांनी मला सहकार्य केलं, सगळ्यांचे मी आभार मानतच आलेले. आतापर्यंत जेवढे काल प्रत्येक ठिकाणी मी काल भेटीगाठी घेतलेल्या आहेत. जवळजवळ 50-60 महिला तिथं होत्या. त्यांना सांगितलं मी, तुम्ही फक्त तुमच्या तक्रारी मला सांगायच्या, तक्रारी तोंडी सांगायच्या नाहीत. फक्त एका कागदावर अर्ज लिहायचा, खाली सगळ्यांच्या सह्या घ्यायच्या आणि माझ्यापर्यंत तुम्ही पोचवायचं. मग तुमचं काम झालंच म्हणून समजा. तिथून मी त्यांना प्रतिसाद दिला आहे. तुम्ही मला निवडून दिलेलं आहे आणि तुमचं सहकार्य मला भरपूर लाभलेलं आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद करून आलेले आहे आणि पुढची कामं करणार आहे म्हणून. शेवटचा प्रश्न, विरोधकांना काय आवाहन करताल का ह्या माध्यमातून? ते विरोधक आहे तरी पण मी त्यांना विरोध करणार आहे. का तर आम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. किती जरी विरोधक असले, सत्ताधारी असले तर त्यांना गोड बोलून आपल्यात घेणार आहे